नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट या ठिकाणी येत आहे। कर्नाटक स्टेटने आपले यावर्षीचे रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत। भविष्यात ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये MBBS, BAMS, BDS कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक स्टेटने नीट परीक्षेच्या अगोदरच आपले रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत। आत्ता विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची नोटीस आलेली आहे। नीट एग्जाम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्क्स भरावे लागतात। त्याचबरोबर 12वीचे मार्क्स सुद्धा त्या ठिकाणी एंटर करण्याची संधी दिली जाते आणि तिथून पुढे ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडत असते। परंतु जे काही ॲडमिशनचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे तो कर्नाटकाने आता सुरू केलेला आहे। मागच्या वर्षी आपण बघितला असेल तर कर्नाटक ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेचा जो काही फॉर्म आहे तो कर्नाटकाने नीट परीक्षेच्या अगोदरच त्या ठिकाणी सुरू केलेला होता। नेमकं हे संपूर्ण प्रकरण कशा प्रकारे आहे, कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन कशा प्रकारे होतात, त्याचबरोबर कर्नाटकामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचबरोबर कर्नाटकाला एक बॅकअप स्टेट म्हणून कशा प्रकारे ठेवायचं आहे याविषयीचं डिटेल ॲनालिसिस, त्याचबरोबर मागच्या वर्षीचा कर्नाटकाचा MBBSचा कट ऑफ आणि BAMSचा कट ऑफ विशेषतः आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याला कर्नाटकामध्ये MBBS करण्यासाठी किती खर्च येतो, त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याला जर कर्नाटकामध्ये BAMS करायचं असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला किती खर्च येतो याविषयी सुद्धा डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिस संदर्भातलं ॲप ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते सुद्धा मी लॉन्च केलेलं आहे। ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे कर्नाटक रजिस्ट्रेशन ॲडमिशन गायडन्स बुकलेट। या बुकलेटमध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत की कर्नाटक स्टेटचे जे काही रजिस्ट्रेशन आहेत, ॲडमिशनसाठीचा जो काही फॉर्म आहे तो भरण्यासाठी आता कर्नाटकाच्या वेबसाईटवर डेट्स आलेल्या आहेत। कर्नाटक हे एक असं स्टेट आहे जे नीट परीक्षेच्या अगोदरच आपले ऑनलाईन ॲप्लिकेशन त्या ठिकाणी भरून घेत असतात आणि बाकीची जी काही उर्वरित प्रक्रिया आहे ती नीट रिझल्ट लागल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पूर्ण करावी लागते। परंतु बेसिक रजिस्ट्रेशन जे आहे ते आत्तापासून कर्नाटकाने चालू केलेलं आहे। आता आपण पाहूयात की कर्नाटक रजिस्ट्रेशनच्या डेट्स कशा प्रकारे आहेत। विद्यार्थी 23/1/2025 ते 18/2/2025 पर्यंत कर्नाटकाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करू शकतात। आता कर्नाटकाचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कोणत्या विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे, असे विद्यार्थी कर्नाटक स्टेटला बॅकअप ठेवू इच्छितात, म्हणजेच नीटचा स्कोर आल्यानंतर जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळालं नाही तर तुम्ही इतर स्टेटमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहात अशा विद्यार्थ्यांसाठीची पहिली पसंती, विशेषतः महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी आहेत यांची पहिली पसंती जी आहे ती कर्नाटक स्टेटला आहे। कारण भौगोलिकदृष्ट्या कर्नाटक हे महाराष्ट्राच्या शेजारील राष्ट्र असल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थी जास्तीत जास्त प्रेफरन्स देत असतात। असे विद्यार्थी ज्यांना महाराष्ट्रामध्ये नंबर पुढे नाही लागला एखाद्या कोर्सला आणि कर्नाटकामध्ये जाऊन MBBS किंवा विशेषतः महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी कर्नाटकामध्ये BAMS साठी ॲडमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात। जर तुमचा कर्नाटक बॅकअप असेल, भविष्यामध्ये जर महाराष्ट्रात आपल्याला नंबर नाही लागला तर अदर स्टेटमध्ये जायची तयारी असेल तर कर्नाटक हे त्यातलं बेस्ट स्टेट आहे। अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही। वेबसाईट आहे KEA.KAR। आता आपण समजून घेऊयात की काउन्सिलिंग प्रक्रिया नेमकी कशा प्रकारची आहे, म्हणजे तुम्हाला कर्नाटक स्टेटचं रजिस्ट्रेशन हे नेमकं काय प्रकरण आहे ते समजेल। पहिला आहे स्टेट कोटा। 3 प्रकारच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थी भाग घेऊ शकतो। स्टेट कोटा म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोटा। ही जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही नीट रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवरून होत असते। ही आपली हक्काची प्रवेश प्रक्रिया आहे। इथे डोमासाईल स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी सीट राखीव असतात। याच्यामध्ये स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट या ठिकाणी भरल्या जातात। याला आपण 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणतो। दुसरी महत्त्वाची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती आहे ऑल इंडिया कोटा। याच्यामध्ये 3 टाईपच्या कॉलेजेसच्या सीट त्या ठिकाणी भरल्या जातात। संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट, त्याचबरोबर जेवढ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये एम्स आले, जिपमर आले, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आले, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आली,
अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आली, अशा संपूर्ण सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या 100% सीट ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमधून भरल्या जातात. आणि तिसरा आहे डीम युनिव्हर्सिटीच्या जेवढ्या काही सीट आहेत 100% सीट या सुद्धा ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात. आता ह्या दोन्ही प्रक्रिया स्टेट कोटा किंवा ऑल इंडिया कोटा ह्या दोन्ही प्रवेश प्रक्रिया ह्या नीट रिझल्ट लागल्यानंतर सुरू होतात. आणि दुसरी एक प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे, ती आहे त्याला आपण अदर स्टेट कोटा काउन्सिलिंग असं म्हणतो किंवा ओपन स्टेट कोटा काउन्सिलिंग असं म्हणतो. कारण काही राज्य असे आहेत जे आपल्या राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही सीट राखीव ठेवत असतात. त्यापैकी एक महत्त्वाचं स्टेट कर्नाटक आहे. याच्यामध्ये पुढे चालून उत्तर प्रदेश आहे, झारखंड आहे, वेस्ट बेंगॉल आहे, तेलंगणा आहे, अशा अदर स्टेटचे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी भाग घेऊ शकतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्टेट जे आहे ते कर्नाटक आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचं शेजारील राज्य आहे. विशेषतः मुली कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी सेफ्टी म्हणून प्रेफर करत असतात. त्यामुळे कर्नाटक हे एक महत्त्वाचं राज्य आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅकअप म्हणून कर्नाटकाकडे पाहत आहेत किंवा जे विद्यार्थी कर्नाटकामध्ये महाराष्ट्रात जर आपल्याला एखादा कोर्सला ॲडमिशन नाही झालं तर पुढे जाऊन कर्नाटकामध्ये जाण्याची तयारी असेल, अशा विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करून ठेवायला हरकत नाही. आता पाहूयात की कर्नाटका ज्या काही ॲडमिशन प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये की पॉईंट काय काय आहेत. तर हे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कर्नाटकामधील प्रायव्हेट कॉलेजेससाठी आहे, प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. ज्या विद्यार्थ्याला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन केलं नाही तरी चालेल. परंतु ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजही बाहेरच्या राज्यातील चालणार असतील तर असे विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही. म्हणजे जे विद्यार्थ्यांचं डोमासाईल महाराष्ट्र आहे आणि आपण कर्नाटकाचा फॉर्म भरतोय त्यासाठी कर्नाटकासाठी आपण अदर स्टेटचे विद्यार्थी झालेलो आहोत आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही. संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी सारखीच फीस भरावी लागते, कारण हे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत कर्नाटकामधले. आता याची फीस MBBS आणि BAMSची कशा प्रकारे आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचा जो काही क्रायटेरिया असेल म्हणजे नीट इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, त्याचबरोबर 12वीचा PCBचा जो काही क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया या ठिकाणी लागू पडतो. महाराष्ट्र राज्यातील कोणताही विद्यार्थी कर्नाटकामध्ये प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या दृष्टीने तो विद्यार्थी ओपनचाच गृहीत धरला जातो. आणि याच्यामध्ये नीट इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो ओपन कॅटेगरीचाच, म्हणजेच ओपन कॅटेगरीचे नीट इलिजिबल होण्यासाठी जे काही मिनिमम मार्क्स NTA ठरवून देईल तेवढे मार्क्स विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पाहिजेत. आणि PCBमध्ये म्हणजे 12वी बोर्डाच्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये विद्यार्थ्याला 150 मार्क्स म्हणजेच 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. अशाच विद्यार्थी कर्नाटकामधील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबल होऊ शकतो. म्हणजेच ओपन कॅटेगरीचा जो काही क्रायटेरिया आहे तोच कर्नाटकाला त्या ठिकाणी लागणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला कसलीही कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी फीसमध्ये असतील किंवा सीटमध्ये असतील ते त्या ठिकाणी मिळत नाहीत. आता पाहूयात कर्नाटकामधील MBBS कॉलेजेसचे फीस आणि कट ऑफ, मागच्या वर्षीचे कट ऑफ कशा प्रकारे राहिलेले होते किंवा थोडक्यात कर्नाटकामधील MBBS कॉलेजेसची माहिती आपण घेणार आहोत. आता मागच्या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये कर्नाटकामध्ये टोटल प्रायव्हेट MBBS कॉलेजेसची जी काही संख्या होती ती 36 होती. यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. आणि कट ऑफचा जर विचार केला तर लोएस्ट कट ऑफ कर्नाटक MBBSचा राहिलेला आहे 355 मार्क्स आणि हायेस्ट कट ऑफचा आपण विचार केला तर 671 मार्क्स. हे जे काही मी कट ऑफ सांगतोय ते दुसऱ्या राऊंडपर्यंतचे सांगतोय. बहुतांश वेळा तिसऱ्या राऊंडला त्या ठिकाणी कट ऑफ आणखी थोडासा कमी त्या ठिकाणी जातो, परंतु हा जर आपण कट ऑफ बघितला तर मिनिमम 355 मार्क्सला दुसऱ्या राऊंडपर्यंत विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं होतं आणि मॅक्सिमम जर विचार केला तर 671 मार्क्स या ठिकाणी विद्यार्थ्याला लागलेले होते. आता फीस पर इयर कर्नाटकामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला MBBS करायचं असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला किती फीस प्रतिवर्ष भरावी लागणार आहे. तर लोएस्ट फीसचा जर आपण विचार केला तर कर्नाटकामध्ये असं एक कॉलेज आहे श्री मधुसूदन साई मेडिकल कॉलेज, चिಕ್ಕबल्लापूरचं हे कॉलेज आहे. सत्यसाई ट्रस्टचं हे कॉलेज आहे आणि या कॉलेजला विद्यार्थ्याला प्रतिवर्ष 750 एवढीच फीस आहे. याच्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत. मधुसूदन साई जे काही कॉलेज आहे मेडिकल कॉलेज याविषयी डिटेल व्हिडिओ, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन नेमक्या काय आहेत हे आपण येणाऱ्या काळात या YouTube चॅनलवर विद्यार्थ्यांसाठी अपलोड करणारच आहोत. हायेस्ट फीसचा जर आपण विचार केला कर्नाटकामध्ये की हायेस्ट MBBSची फीस किती आहे तर BGS मेडिकल कॉलेज बँगलोर जे आहे यांची फीस 22,15,750 प्रतिवर्ष इतकी फीस आहे.
आता 22 लाखाच्या आसपास कर्नाटकामध्ये 7 ते 8 कॉलेजेसच्या फीस असलेल्या पाहायला मिळतात। सगळ्यात कमी मधुसूदन साई 750 रुपये प्रति वर्ष आणि ॲव्हरेज फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं मॅक्सिमम कर्नाटकामधले जे कॉलेजेस आहेत त्यांचे मेरिटवरच्या ॲडमिशनचे जर आपण फी स्ट्रक्चर बघितलं तर मागच्या वर्षी म्हणजे 2024च्या अकॅडमिक इयरमध्ये 12,867 एवढी फीस त्या ठिकाणी MBBSच्या बाबतीत राहिलेली आहे। आता कर्नाटकात BAMSचं काय स्टेटस आहे आपण ते पाहूयात। बहुतांश विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये जर विद्यार्थ्याला BAMSला ॲडमिशन मिळालेलं नाही असे विद्यार्थी डायरेक्ट मग थेट कर्नाटकाचा विचार त्या ठिकाणी करत असतात। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा विचार केला तर महाराष्ट्रानंतर सर्वाधिक ॲडमिशन जर BAMS साठी कुठे होत असतील तर ते स्टेट आहे कर्नाटका आणि कर्नाटकामध्ये विद्यार्थी MBBS साठी कमी पण BAMS साठी रजिस्ट्रेशन नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी वाढत असतात। आता जरी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन चालू झालं असेल येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची संधी प्रत्येक राऊंडच्या अगोदर कर्नाटका स्टेटकडून देण्यात येत असते। त्याच्यामुळे आता रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी नाही केलं तर पुन्हा सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळणारच आहे। आता BAMSचा जर आपण विचार केला तर टोटल प्रायव्हेट BAMS कॉलेज कर्नाटकामध्ये आत्ताच्या घडीला 70+ BAMS कॉलेज आहेत आणि कट ऑफचा जर विचार केला जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात कर्नाटकाला नंबर नाही लागला आणि कर्नाटकामध्ये महाराष्ट्रात BAMSला नंबर नाही लागला आणि कर्नाटकामध्ये त्याला BAMS करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ तो विद्यार्थी फक्त नीट इलिजिबल जरी झाला ओपन कॅटेगरीचा जो काही क्रायटेरिया आहे त्याला धरून तो इलिजिबल जरी झाला तर अशा विद्यार्थ्याचं ॲडमिशन कर्नाटकामध्ये BAMSला त्या ठिकाणी होऊ शकतो। म्हणजे नीट इलिजिबल विद्यार्थ्यांचं सुद्धा ॲडमिशन मागच्या वर्षी कर्नाटकामध्ये BAMSमध्ये झालेलं होतं। फी स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला तर कर्नाटकामध्ये लोएस्ट फीस आहे 2.5 लाख पर इयर BAMS साठी आणि हायेस्ट फीसचा विचार केला तर 6 लाखापर्यंत कर्नाटकामधील BAMSच्या मॅनेजमेंटच्या सीट त्या ठिकाणी जात असतात। अशा प्रकारचं हे कर्नाटकाचं BAMS आणि MBBSचं आपण ॲनालिटिक्स पाहिलेलं आहे। आता पाहूयात कर्नाटका रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आवश्यक आहेत। सगळ्यात महत्त्वाचं SSC पासिंग सर्टिफिकेट विद्यार्थ्याला त्या ठिकाणी लागणार आहे। दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे HSC मार्कशीट। तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो। चौथं विद्यार्थ्याचा लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन म्हणजेच विद्यार्थ्याच्या डाव्या हाताचा अंगठाचा जो काही ठसा आहे तो सुद्धा विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्या ठिकाणी लागतो। कॅन्डिडेट सिग्नेचर विद्यार्थ्याची सही त्याचबरोबर बँक पासबुक म्हणजेच विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याच्या वडिलांचं बँक पासबुक त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना विद्यार्थ्याला बँक डिटेल्स सुद्धा द्यावे लागतात। त्याचबरोबर 1st to 12th स्टँडर्ड स्कूल कॉलेज नेम्स अँड इयर ऑफ पासिंग म्हणजे 1ली ते 12वी कॉलेज आणि स्कूलचे नेम आणि 1ली ते 12वी पर्यंतचे जे काही इयर ऑफ पासिंग आहेत ते सुद्धा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत। असे एवढे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याला फॉर्म भरताना लागत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि त्याचबरोबर ईमेल IDची सुद्धा फॉर्म भरत असताना आवश्यकता विद्यार्थ्यांना भासत असते। एवढे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याला कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागत असतात। कर्नाटकाच्या रजिस्ट्रेशनची जी काही लिंक आहे ती आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत। त्या लिंकवरून विद्यार्थी इच्छुक असतील आणि पुढे भविष्यात कर्नाटकामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जर विद्यार्थ्यांना आवश्यकता भासली तर त्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही। आता कर्नाटकाचे जे काही ऑफिशियल आणि डिटेल कट ऑफ आहेत ते आम्ही आमच्या ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्सच्या PDF सेंटरमध्ये आपण ठेवलेली आहे। त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात। त्यामध्ये कॉलेजचे डिटेल माहिती आणि राऊंड 1 राऊंड 2 चे जे काही महत्त्वाचे कॉलेजेस आहेत त्यांचे कट ऑफ त्या ठिकाणी दिलेले आहेत। कॉलेजच्या नावासहित कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट इयर त्याचबरोबर कॉलेजचे UG PG आहे का ट्युशन फीस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना किती आहे आणि राऊंड वाईज कट ऑफ सुद्धा आपण दिलेले आहेत। हा कोर्स जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्सचं त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे। विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन ते ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी कोर्स परचेस करून हे संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी पाहू शकतात। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑफलाईन काउन्सिलिंग कोर्समध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या ऑफलाईन काउन्सिलिंग कोर्सविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।